नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लकडगंज परिसरातील क्वालिटी वाईन शॉपजवळ एमडी नावाच्या अंमली पदार्थाची खरेदी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला। संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास संशयास्पद रीतीने वावरणाऱ्या असद अशफाक शेख नावाच्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 30 ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली, जी पोलिसांनी तातडीने जप्त केली। पोलिसांनी जेव्हा आरोपी असद शेखची कसून चौकशी केली तेव्हा त्याने हा अंमली पदार्थांचा साठा गोल्या शेख नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली। या माहितीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी गोल्या शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करतायत। लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये रात्रीच्या वेळेला नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अधिकारी आणि कर्मचारी पोलीस स्टेशनची स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी आले होते। त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की क्वालिटी वाईन शॉपच्या इथे एमडीची खरेदी विक्री होणार आहे। त्याप्रमाणे त्यांना सापळा लावायचा असल्याने आमचे स्थानिक पोलिसांचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच टास्क फोर्सचे अधिकारी यांनी क्वालिटी वाईन शॉप सीए रोडवरती त्यांनी सापळा रचला। साधारण 6च्या दरम्यान एक असद अशफाक शेख नावाचा व्यक्ती तिथे आला। त्याची पंचांसमोर झडती घेतली असता त्याच्याकडे 30 ग्रॅम वजनाची एमडी पावडर मिळून आलेली आहे, साधारण 3 लाख रुपये किमतीची। त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा माल गोल्या शेख याच्याकडून आणल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे त्याला पाहिजे आरोपी म्हणून दर्शवला असून पुढील तपास चालू आहे। अटक आरोपी आणि फरार आरोपीचा काही पार्सल रिपोर्ट समोर आल्याने काय कामधंदे केले? अटक आरोपीचा पूर्वीचा रेकॉर्ड तपासण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अजून सध्या तरी काही दिसून आलेलं नाहीये, परंतु इतर कुठे त्याचे गुन्हे आहेत का याचा शोध घेणं चालू आहे किंवा इतर कुठल्या नार्कोटिक्स ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता का याची पण माहिती घेण्यात येत आहे। पोलीस स्टेशन तसेच नार्कोटिक्स टास्क फोर्स दोन्ही या गोष्टीवरती माहिती घेत आहेत आणि त्याचा तपास करत आहेत।